कविप्रविश्य यूट्यूब चॅनल मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, ॲनिमल एड नावाची एक संस्था आहे जी अतिशय भरीव कार्य करते प्राण्यांच्या प्रेमाखातर. संकटात सापडलेली कुत्री, कोणताही प्राणी असू दे, ही लोक धावत जातात आणि त्याला वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न करतात. असे अनेक प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील यूट्यूबवर. अतिशय हृदयद्रावक प्रसंग एक जो माझ्या आत्ता पाहण्यात आला. मदर इज मदर. मित्रांनो, आई ही आईच असते, मग ती प्राण्यांची असो किंवा तुमची आमची असो. जो त्याग ही आई करते ना, तो जगात कोणीही करू शकत नाही. हे अगदी काळ्या दगडावरची रेघ आहे. हे अगदी त्रिवार सत्य आहे, ज्या सत्यापुढं तुम्ही आणि आम्ही नेहमीच झुकलेलंच राहिलं पाहिजे. प्रसंग, एका पडीक घराच्या बाजूला एक फिमेल डॉग, तिने आपल्या 3-4 पिलांना जन्म दिला. काही दिवसच झाले आणि अचानक ते पडीक घर अजून पडलं. त्याची भिंत कोसळली आणि त्या ढिगाऱ्याखाली तिची 3-4 पिलं गाडली गेली. येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडे ती मदत मागत फिरत होती, ओरडत होती. कोणाला त्याचा अर्थ कळत नव्हता. अखेरीस संवेदनशील माणसं एकत्र झाली आणि त्यांनी ॲनिमल एडला फोन केला. तेव्हा ती अक्षरशः रडत होती. त्या पिलांची आई होती ती. कधी एकदा त्या ढिगाऱ्याखालून तिची पिलं बाहेर निघतायत, त्या पिलांना काढलं जातंय, यासाठी ती खूप अगतिकपणे ओरडत होती, रडत होती. ॲनिमल एडची टीम आली आणि नेहमीप्रमाणे फटाफट कामाला लागली आणि त्याच्यातील एक व्हॉलेंटियर, त्यांचा कार्यकर्ता, बरोबर त्या फिमेल डॉगनी, त्या आईनी दाखवलेल्या स्पॉटजवळ गेला आणि त्यांनी जमीन उकरण्यास सुरुवात केली. ती पिलांची आई होती. ती कशी बरं गप्प बसेल? तो उकरतोय आणि ती पाहत बसणार? इज इट पॉसिबल? बिलकुल नाही. अगतिक आणि ते मातृहृदय शांत बसू शकलं नाही. ते त्या व्यक्तीला मदत करण्यासाठी आपल्या त्या पायाने ती भिंत पोखरू लागली, ती जमीन पोखरू लागली. ज्या ठिकाणी तिची पिलं गाडली गेली आहेत, ते ठिकाण त्या व्यक्तीला ती दाखवू लागली आणि त्याला मदत करू लागली. 15-20 मिनिटांच्या अथक प्रयत्नानंतर, अर्थात दोघांच्या, त्या पिलांच्या आईचे प्रयत्न आणि त्या ॲनिमल एडच्या तो कार्यकर्ता, त्याचे प्रयत्न, पिलांचा ओरडण्याचा आवाज येऊ लागला तशी हिची शेपूट जास्त हालायला लागली. तिची बॉडी लँग्वेज सांगू लागली की ती हर्ष उल्लसित झाली आहे. तिला तिची पिलं मिळणार आहेत, तिची पिलं जिवंत आहेत, हा तिचा आनंद तिच्या प्रत्येक हालचालीतून दिसू लागला. मित्रांनो, आई ही खरंच फक्त आई असते आणि ती आई ही कुणासारखीही नसते आणि तिच्यासारखं कोणीही बनू शकत नाही या पृथ्वीवर. हे पण एक सत्य आहे. आज तो व्हिडिओ बघताना माझे डोळे पाणावले होते आणि आत्ता हा तुमच्याशी शेअर करताना, ती माहिती तुम्हाला सांगताना सुद्धा माझे डोळे डबडबलेले आहेत. अखेरीस त्या पिलांची सुटका झाली. पिलांचा आवाज येऊ लागला. त्या कार्यकर्त्याने एक एक पिल्लू हातात घेतलं आणि तिला दाखवलं. त्यानंतरचा तिचा चेहरा, त्यानंतर तिच्या डोळ्यातल्या भावना. या धावकाश ॲनिमल एडनी त्या पिलांची आणि त्या आईची एका चांगल्या ठिकाणी व्यवस्था केली आणि तिथं तिला बिस्किटं खाऊ घातली आणि ती पिलं, त्या पिलांना तिने लगेच पाजायला घेतलं. अहो, तानुली बाळं ती, तानुली पिलं ती. भले 4-5 दिवसांचा जन्म असेल, 8-10 दिवसांचा जन्म असेल त्यांचा. त्या पण पिलांचा आनंद आणि त्या आईचा आनंद, अहो त्यांच्या पण भावना, त्यांच्या पण संवेदना त्यांच्या डोळ्यातनं सगळ्या दिसत होत्या. ॲनिमल एडचा कार्यकर्ता त्या आईला, त्या मातेला, त्या आईला तो कुरवाळत होता आणि ती त्याच्या डोळ्यातनं, तिच्या डोळ्यातनं त्याला ती रिस्पॉन्स देत होती. ती सांगत होती, ती थँक्यू म्हणत होती. भाषा समजावी लागते. प्रेमाला कोणतीही भाषा लागत नाही आणि स्पर्शाला पण भाषा कोणतीही लागत नाही. ही स्पर्शाची भाषा त्या आईने ओळखली होती. या लोकांनी मला मदत केली आहे, या लोकांनी मला माझी पिलं मिळवून दिली आहेत आणि म्हणून ती तिच्या नजरेतनं 1000 वेळा थँक्स म्हणत होती. सहज जाता जाता जे काही चांगलं पाहिलं ते तुमच्या हृदयापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रवीणी केलेला प्रयत्न शेवटी एकच सांगतो, आई ही आईच असते. तिचा त्याग आपण फक्त एकच करू शकतो. तिच्या त्यागाची फक्त जाणीव ठेवत, ती नसतानाही
ती आहे कुठेतरी हे समजत समजत आपण जगायचं असतं. आपण जगायचं असतं. चला मित्रांनो, अशी जर तुम्हाला कुठे ह्या कुत्र्याची आई दिसली, एक फिमेल डॉग दिसली, आगतिक दिसली, पिलांना ती पाजतीये, पिलांना ती सांभाळतीये, तिची कुत्तर ओढ होतीये, अशा वेळेस तिला मदतीचा हात द्या. त्याला हाड हाड करून हाकलू नका. त्या पिलांचं संगोपन महिना, 2 महिने, 3 महिनेच करावं लागतं आपल्याला. त्यानंतर ती सक्षम बनतात. तेवढा वेळ तरी थोडीशी त्यांना मदत होईल असं आपण वागूयात. आई शेवटी आईच असते. हे आपण कधीही विसरायचं नाहीये.